महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शहरातील मान्यवरांनी व सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यात आमदार सुभाष देशमुख व कुटुंबीय, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व कुटुंबीय, पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सपत्नीक, तर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, उद्योगपती यतीन शहा, करण शहा, डॉक्टर सुहासिनी शहा यांनी, तर उमेदवार संगीता जाधव, आनंद चंदन शिवे यांनी सकाळी लवकर मतदान करून आपला हक्क बजावला। पण मला असं वाटतं की आज मतदार हे मतदान करणार आहेत, ते त्यांच्या सत्सविवेक बुद्धीला स्मरून ते मतदान करणार आहेत आणि जो रिझल्ट येणार आहे तो सगळ्यांनी उद्या स्वीकारायचा आहे। ते झालं, पण भाजपचे आपण आमदार आहात, भाजपचे नेते आहात, मोठे काय वाटतं? आता देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महापालिकेत का नाही? किती जागा येतील? दावे अंदाज बापू अंदाज नाही सांगता येणार, पण येतील चांगले। गेल्यावेळी तुम्ही सत्ता आणली होती म्हणून यावेळेचा अंदाज कितीचा आहे? मागच्या वेळेस 49 जवळपास भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते। त्यावेळेस फक्त 2 आमदार होते, आता 3 आमदार असल्यामुळं जास्त येतील अशी आशा आहे। आणि ज्या पद्धतीने आपले महायुतीतले सहकारीच आपल्या विरोधात आहेत, कसं बघताय? काय त्या एकत्रित युती झाली असती तर फायदा झाला असता? अजून तेवढं ज्ञान मला नाही, वरचं एवढं कळत नाही। अहो, इथलं स्थानिक युती इथली काय ते वर्णच ते तसं ठरले, त्याला आपण काय करणार? बापूंचा इथला सोलापूर महापालिकेतला भाजपच्या किती जागा येतील हा अंदाज आहे यावेळेला? नाही, मला अंदाज करायची सवय नाही, मला काम करायची सवय नाही। ज्या पद्धतीने प्रचारापासून तुम्ही लांब असला तरी तुमचा अभ्यास दांडगा आहे। मला असं वाटतं की आपल्याला वाटतं मी फक्त मीडियासमोर कधी येत नाही म्हणून मी प्रचारात नाही, हे चुकीचं आहे। माझ्या पद्धतीने माझं काम चालू असतं। इथे मी पहिल्यांदाच असं सोलापूरमध्ये बघितलं की एका ह्या निवडणुकीमध्ये एका कार्यकर्त्याचा खून होतो इथं। हे अतिशय घृणास्पद आहे, लोकशाहीला अतिशय कलंक लावणारी ही घटना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे होता कामा नये। ही लहान निवडणूक आहे, ही काय मोठी खासदारकीची निवडणूक आहे, आमदारकीची नाही आहे, पण इथं देखील अशा प्रकारे जर होत असेल तर हे घृणास्पद आहे। दबावाचं थोडंसं राजकारण आहे असं मी ऐकतोय, तर आता ते सगळी चौकशी केली पाहिजे नंतर। काही ठळक वॉर्डात जिथे आमचे ठळक जुने नगरसेवक उभे आहेत तर ते खोटं नाही सांगत आणि सगळेच काल त्या ठिकाणी मी CPना पण अनेकदा त्या ठिकाणी आव्हान केलं की तुम्ही अनबायसली तुम्ही सगळीकडे बंदोबस्त लावा। सेटलमेंटसारखं सेन्सिटिव्ह ठिकाणी तिथे आमच्या लोकांवर मारहाण केली आली, डायरेक्ट आमच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षाला धमकी देण्यात आली की मी तुला खलास करीन भाजपच्या लोकांकडून। असं जर पोलिसांच्या समोर होत असेल आणि एवढा दबाव, म्हणजे मी पोलिसांना खरं तर मी त्यांना अप्रिशिएट करते आणि त्यांना मी प्रोत्साहन पण करते की तुम्ही पण कोणत्या दबावाखाली येऊ नका, कारण का एकच आपल्याला एक उम्मीद आहे, पोलीस, कलेक्टर ऑफिस आणि कमिशनर ऑफिस ह्यांच्या पलीकडे आपण नाही, ह्यांच्याकडूनच आपल्याला अपेक्षा आहे आणि तेच आम्हाला न्याय देऊ शकतील। आज पूर्ण दिवस त्यांनी नीट सगळीकडे टाईट बंदोबस्त करून हे इलेक्शन आतमध्ये पण आपल्याला दिसतंय, पोलिंग बूथमध्ये पण दबावाचे वेगवेगळे तंत्र चाललेत, अटेन्शन डायव्हर्ट होण्याचे वेगवेगळे। आज तुमच्यावर पण त्या ठिकाणी आरोप करण्यात आला आणि बरं झालं तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, तर हे सगळं बदलणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आज होईल अशी मला खात्री।